श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बघा इथे जुन्या साडीपासून एवढा सुंदर असा हा लेहंगा कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर का तुम्हाला साडी नेसून कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही जुन्या साडीपासून सुंदर असा हा लेहंगा, तुम्हाला वाटेल की मार्केटमधून आपण तयार हा लेहंगा आणलेला काय आहे का, पूर्णपणे घेरदार आणि असा हा लेहंगा तुम्ही कोणत्याही फंक्शनला घालू शकता सहजपणे। तर इथे बघा उंची टाकायची आहे, वरती आपल्याला 2 इंचाचा आणि किंवा 2.5 इंचाचा बेल्ट येणार आहे। त्याच्यानंतर आपण वजा करून इथे उंची टाकून घ्यायची। आता माझ्या इथे बघा माझ्या लेहंग्याची उंची आहे इथे मी 39 इंच घेतलेली आहे, अर्धा इंच इथे शिलाई मार्जिन 39.5 इंच आणि वरती माझा 2.5 इंचाचा बेल्ट येणार आहे। त्या पद्धतीप्रमाणे 42 इंचाचा हा पूर्णपणे माझा लेहंगा तयार होणार आहे। त्या पद्धतीप्रमाणे मी 39.5 इंच मी इथे मार्किंग करून पूर्णपणे हे बघा रेष आखून व्यवस्थित आपण वरचे राहिलेला कपडा आपण कट करून टाकला। आता इथे बघा आपण प्लेट्स टाकण्यासाठी पहिल्यांदा आपण एक नॉर्मली बघा पहिल्यांदा थोडीशी घडी सोडली, घडी सोडल्यानंतर त्याच्यानंतर 4 इंचाचं मार्किंग सोडलं आणि त्याच्या पुढे आपण प्लेट्स टाकायचे आहेत। आता प्लेट्स टाकण्यासाठी 3-3 इंचाच्या प्लेट्स घ्यायच्या आहेत, 3 इंचाची प्लेट्स आणि त्याच्या पुढे 1 इंच अशा पद्धतीप्रमाणे पूर्ण साडी। आता पूर्ण साडीमधला तुम्हाला इथे मैत्रिणीने सांगतो, जो ब्लाऊजसाठी मी थोडंसं डिझाईन होती ती ब्लाऊजसाठी मी काढलेला आहे कपडा। त्याच्यानंतर थोडासा अशा म्हणजे पदराला रेषा होते ते थोडा अर्धा मीटर मी काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर पूर्ण साडी इथे मी लेहंग्यासाठी वापरलेली आहे। तर इथे 6 वारी साडी असल्यामुळे समजलं असेल तुम्हाला 1.5 आणि 4.5 मीटर हा पूर्णपणे आपल्याला लेहंग्याचा घेर येणार आहे। बघा 4.5 मीटर मी अंदाजे सांगितलेले, कारण की 1 मीटर आपण हा ब्लाऊजला कट केलेला आहे। अशा पद्धतीप्रमाणे हे बघा 3-3 इंचावरती आणि त्याच्या पुढे 1 इंच मार्किंग करून आपण या प्लेट्स टाकत जायचं आहे। आता प्लेट्स कशा घ्यायच्या बघा, आता माझ्या बाजूला अशा पद्धतीप्रमाणे आपण ह्या 3 इंचाची प्लेट्स पकडायची आहे बघा आणि 1 इंच जिथे मार्किंग केलं होतं हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हे बघा इथे प्रत्येक प्लेट्सला आपण टाचणी लावत जायचं आहे। त्याच्या पुढे 1 इंच मार्किंग का केले, कारण की ती आपण 3 इंचाची प्लेट उचलली का नाही आपण ती बरोबर 1 इंचावर येऊन बसते, म्हणून आपण अशा पद्धतीप्रमाणे त्याच्या पुढे हे 3 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि त्याच्या पुढे 1 इंच बघा अशा पद्धतीप्रमाणे सगळ्या प्लेट्स आपण व्यवस्थित शिस्तीत टाकत जायच्या आहेत आणि सगळ्या प्लेट्सवरती मी पहिल्यांदा टाचण्या लावून घेणार आहे। थोडा वेळ लागणार आहे पण सगळ्या प्लेट्स टाकूनच आपण शिलाई करायची आहे, म्हणून तर मी इथे मार्किंग करून घेतलं 3 इंचाची प्लेट्स आणि त्याच्या पुढे 1 इंच पकडून अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घेतलेलं आहे। हे बघा खालच्या प्लेट्स आपण नंतर ह्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। पहिल्यांदा सगळ्या प्लेट्स आपण वरच्या एकसारख्या टाकून घेऊन आपण पूर्णपणे ह्या पिना लावून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीप्रमाणे। थोडासा वेळ लागेल पण प्लेट्स टाकताना व्यवस्थित आपण ह्या प्लेट्स आपण टाकत जायच्या आहेत बघा। त्यासाठी मी इथे मार्किंग केलं म्हणजे कुठलीही प्लेट्स आपली कमी जास्त व्हायला नको। अशा पद्धतीप्रमाणे आपण सगळ्या ज्या प्लेट्सवरती मार्किंग केलं होतं त्या व्यवस्थित प्लेट्सवरती आपण टाचण्या या पिना आपण व्यवस्थित लावून जायचे। थोडा वेळ लागणार पण सावकाश शिस्तीत आपण या सगळ्या लावून घ्यायच्या। तर अशा पद्धतीप्रमाणे आपण लावून घेतल्यानंतर आपण शेवटी काय करायचं आहे बघा, ज्या पिना लावलेल्या आहेत त्या पूर्णपणे त्याच्यावरती शिलाई करून झाल्यानंतर आपली कंबर किती आहे, आपली कंबर असेल त्याच्या मी एक्स्ट्रा थोडंसं मी आता इथे माझी कंबर 26 इंच आहे, त्याच्या फक्त 2 इंच मी एक्स्ट्रा ठेवणार आहे। त्या पद्धतीप्रमाणे अशा पद्धतीप्रमाणे हे पिना फक्त लावून झालेल्या आहेत। आता इथे काय करायचं, पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची आहे बघा। शिलाई करताना इथे बघा सगळ्या प्लेट्स अशा पद्धतीप्रमाणे पकडायच्या,
लगेच टाचण्या काढायच्या नाहीत. शिलाई होऊस तोपर्यंत आपण टाचण्यांना अजिबात हात लावायचा नाही. प्लेट्स मागे पुढे होऊ शकते, त्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा आपण शिलाई करून घ्यायची. हे बघा, तुमची कंबर किती आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही इथे करू शकता. आता इथे मला थोडासा त्यांना लूज हवे, त्या पद्धतीप्रमाणे मी थोडासा लूज केलेला आहे. मी इथे कंबर आहे त्यांची 26, त्या पद्धतीप्रमाणे मी 2 इंच लूज ठेवणार आहे. 28 इंचाचा हा मी घेराचा पूर्णपणे हा लेहंगा करणार आहे बघा. तर सगळ्या प्लेट्स टाकून झाल्या होत्या आपल्या आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण एकदा शिलाई करून घ्यायची आणि त्याच वेळेला आपण पहिल्यांदा हा जो घेर तयार झालेला आहे तो पहिल्यांदा मोजून घ्यायचा. इथे थोडासा माझा घेर बघा अशा पद्धतीप्रमाणे मोजून घ्यायला दाखवायला तुम्हाला विसरलं. आता त्याच्यानंतर आपण ह्या प्लेट्स पूर्णपणे खालीपर्यंत अशा पद्धतीप्रमाणे इस्त्रीने प्रेस करत जायचं आहे बघा. इस्त्री एकदम व्यवस्थित आपण कडक करून घ्यायची आणि प्लेट्सवरती पूर्णपणे ह्या आपण अशा पद्धतीप्रमाणे पूर्ण ह्याला कमीत कमी तुम्हाला मैत्रिणीनं पटणार नाही, कमीत कमी इस्त्री करायलाच मला बराचसाच वेळ गेलेला आहे. प्लेट्स पकडून आणि त्या इस्त्री करण्यापर्यंत माझा अर्धा तास गेलेला आहे याच्यामध्ये, कारण की पूर्णपणे कडक इस्त्री करायची आहे आणि प्लेट्स खालीपर्यंत व्यवस्थित आपण ह्या अशा पद्धतीप्रमाणे ह्या जुळवत जाऊन पूर्णपणे ही इस्त्री झाली पाहिजे बघा. आता इथे इस्त्री माझी करून झाली. आता मी ते बघा हे सॅटिनचं अस्तर घेतलेलं आहे. आता हे अस्तर आहे त्याची उंची कमी होती, त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा 5 इंच खाली जोड दिलेला आहे. हे मी सॅटिनचं अस्तर 3 मीटर घेतलेलं आहे बघा आणि त्याच्याखाली आपण 5 मीटरने म्हणजे आपली उंची किती होती 39.5 होती. मग ते सॅटिनचं अस्तर कमीत कमी त्याची उंची आपली पन्ना म्हटला तर आपण 32 किंवा 33 इंचाचा पन्ना असतो. त्याच्यासाठी मी खाली 5.5 इंच पट्टी जोडली आणि त्याच्यानंतर अर्धा इंच मी खालून दुमडून फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई करून घेतली अस्तरवरती. आणि आपण अस्तर जोडताना उलट भागावरती हे बघा उलट भागावरतीच अस्तर ठेवायचं आणि अस्तर ठेवून झाल्यानंतर सगळ्या प्लेट्स आपण ह्या अशा टाकत जायच्या. प्लेट्स मी बारीक बारीक टाकलेल्या आहे कारण की घेर आपला भरपूर दिसला पाहिजे आणि अस्तर पण भरपूर आपलं व्यवस्थित आतमध्ये झाला पाहिजे. तर म्हणून मी 3 मीटर अस्तर इथे खालच्या घेरालाच पूर्णपणे मी 3 मीटर अस्तर लावलेलं आहे बघा. आणि त्याच्या खाली मी पन्ना, तर एकूण मला अस्तर तुम्ही म्हटलं असेल तर मैत्रिणी एकूण मला अस्तर इथे 5 मीटर लागलेलं आहे. वरती मला 1 मीटर ब्लाऊजसाठी लागलं आणि कारण की ती पूर्णपणे प्रिन्सेस कट ब्लाऊज मी शिवलेला आहे आणि त्याच्यानंतर खाली बेल्टसाठी आणि खाली तो पट्टा काढला त्याच्यासाठी 5.5 इंचाचा तो पट्टा काढला तो जोडून घेण्यासाठी. अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे मला इथे 5 मीटर हे अस्तर लागलेलं आहे. थोडंसं माझ्याकडे शिल्लक राहिलेलं आहे फक्त. तर इथे बघा सगळ्या प्लेट्स मी बारीक एकदम जेवढ्या प्लेट्स टाकता येईल तेवढ्या मी प्लेट्स इथे टाकलेल्या आहेत बघा, कारण की आपल्याला घेर भरपूर हवं आहे त्या पद्धतीप्रमाणे. आता खाली तर आपण प्लेट्स भरपूर टाकल्याच होत्या आपल्या साडीच्या, पण अस्तरच्या पण मी त्या पद्धतीप्रमाणे ह्या पूर्णपणे घेरवरती टाकलेले आहेत बघा. तर हा आपलं अस्तर जोडून झालेला आहे बघा, तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीप्रमाणे. हे बघा आपले प्लेट्स एकदम व्यवस्थित झालेले आहेत. आता इथे मी बेल्टसाठी बघा 5.5 इंच मी घेतलेला आहे. हे बघा 5.5 इंच आणि जेवढा आपला कंबर आहे, आता इथे मला 28 साईजचा करायचं आहे त्या पद्धतीप्रमाणे मी तर 28 इंच बेल्टसाठी काढलेला आहे आणि 5.5 इंच ह्याची उंची काढलेली आहे. अर्धा इंच दोन्हीकडे फोल्ड करण्यासाठी, म्हणजे तुम्ही 29 इंच काढायचं आणि त्याच्यानंतर दोन्हीकडून आपण एकदा शिलाई करून घ्यायची. शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा मार्जिन खालचं जे असेल तर व्यवस्थित कट करून टाकायचं, म्हणजे आपला साडीचा कपडा. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे. इथे माझ्याकडे काट नव्हते म्हणून मी हे पदराचेच तुम्हाला मगाशी सांगितलं, पदरासाठी तो थोडा म्हणजे रेषाचा पदर होता तो मी काढून टाकला आणि त्याचा आता इथे मी बेल्ट वापरलेला आहे बघा. आता इथे उलट भागावरती सरळ बेल्ट ठेवलेला आहे मी आणि पूर्णपणे कडेने एकदा शिलाई करून घ्यायची. बेल्टची तुम्हाला उंची 5.5 इंच म्हणजे आपला हा 2.5 इंचाचा बेल्ट तयार होणार. अर्धा इंच शिलाई मार्जिन दोन्हीकडे जाणार आणि 2.5 इंचाचा बेल्ट तयार होणार आहे. आणि तुम्हाला
घेर समजला असेल, घेरा हा आपला कमरेप्रमाणे, कंबर आपली आहे 28, त्या पद्धतीप्रमाणे आपण 14 इंचाचा बेल्ट तयार, म्हणजे त्याच्या निम्म अशा पद्धतीप्रमाणे. आता इथे बघा परत एकदा फोल्ड केली घडी आणि दुमडी मारली आणि परत आपण हा बेल्ट जोडून घ्यायचा आहे सरळ भागावरती. अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि पूर्णपणे आपण शिलाई करून घ्यायची. जर का तुम्हाला कमरेप्रमाणेच पूर्णपणे फिटिंग हवा असेल तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही तिथे साईडला तुम्ही चेनसुद्धा लावू शकता, किंवा आता इथे मी तिथे साईडलाच थोडेसे 2 हुक त्यांना अटॅच करून देणार आहे बघा. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण आतमध्ये थोडीशी दुमडी करून पूर्णपणे आपण हा बेल्ट जोडून घेतलेला आहे. आता हा बेल्ट आपला बघा जोडून झाला. त्याच्यानंतर साईडला आपला हा कपडा बाहेर आलेला आहे. तो कशासाठी, तर अशा पद्धतीप्रमाणे तिरका कट करायचा. तिरका कट करून झाल्यानंतर हे बघा आपल्या बेल्टच्या साईडच्या पद्धतीप्रमाणे दोन दुमड्या मारायच्या आणि आपल्या 4 इंचावरती खाली 4 इंचापर्यंत अशी दुमडी मारून शिलाई करायची, म्हणजे आतमध्ये घडी टाकून पूर्णपणे शिलाई करायची. कारण की तिथे आपण ते थोडंसं ओपन ठेवायचं आहे, तिथे आपल्याला हुक लावायचे आहेत. म्हणून हे बघा अशा पद्धतीप्रमाणे, हे बघा इकडे बघा बारकाईने, हे बघा अशा पद्धतीप्रमाणे 2 वेळा मी फोल्ड केली घडी आणि 4 इंचावरती त्या साईडला केवढे आहे ते चेक करायचं आणि परत ह्या साईडला बघा अशा पद्धतीप्रमाणे दुमडी मारली आणि व्यवस्थित आपण शिलाई करून घेतली. आता शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा, हे बघा इथे शिलाई झाली आपली. आता तिथे मी 2 हुक तिथे जोडून देणार आहे कस्टमरला. आता इथे आपण कंबर मोजूया. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी कंबर मोजली. बरोबर माझे 14 इंच म्हणजे हाफ झाले 14 इंच. 28 साईजचा हा माझा हा लेहंगा बरोबर तयार झालेला आहे. जर का तुमचा थोडासा जरी लूज असेल तर तुम्ही एका साईडवरून एखाद्या वेळेस दुमडी मारून तुम्ही फिटिंग करू शकता, असं काही नाही आहे. आता जिथून आपण थोडं 4 इंच सोडलं तिथून खाली आपण आता लेहंगा आपण पूर्णपणे शिलाई करायची आहे. तर दोन्ही भाग आपण एकत्र पकडून घ्यायचे आणि 3 इंचावरती पूर्णपणे शिलाई केली. 3 इंचावरती शिलाई करून झाल्यानंतर आता अस्तरचा भाग खुला सोडायचा आणि आपला जो साडीचा कपडा आहे ते दोन्ही पकडायचे आणि पूर्णपणे घेरापर्यंत खाली शिलाई करत जायची आहे. दोन्ही कपडा व्यवस्थित पकडायचा. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही कपडा आपण व्यवस्थित पकडायचा आणि शिलाई करत जायचं आहे. तर इथे 2 वेळा शिलाई करून घ्या. मी तुम्हाला सिंगल दाखवले असेल तरीसुद्धा तुम्ही 2 वेळा शिलाई करून घ्यायची आहे. आता त्याच्यानंतर वरती परत एकदा अस्तरचा कपडा जोडायचा आहे. हे बघा अस्तरचा कपडासुद्धा साईडवरून हातला जो साडीचा कपडा होता तो आतमध्ये ढकलायचा आणि परत अस्तरच्या कपड्यावरून पूर्णपणे आपण शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा एक्स्ट्रा आता इथे तुम्ही ओव्हरलॅपसुद्धा करू शकता, त्याच्यामुळे आपलं फिनिशिंग सुंदर असं दिसतं. तर हे झालं. आता आपण लेहंगाला इथे हे बघा सुंदर असा आपला लेहंगा तयार झालेला आहे. आता त्याच्यासाठी आपण खाली नॉडला गोंढे करायचे आहे. तर एक चौकोनी तुकडा घेतलेला आहे मी 4 बाय 4 इंचाचा. त्याच्या कडेने पूर्णपणे एका दोन्हीकडच्या भागावरने दोन्ही दुमडी मारून एकीकडच्या साईडला ह्या साईडला आणि त्या साईडला दोन्ही दुमडी करायची आणि शिलाई करून घेतली. शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा आपल्याला 2.5 बाय 2.5चा एक चौकोनी तुकडा घ्यायचा आहे परत आणि त्याच्यामध्ये त्रिकोणीवरती आपली नॉड असतात त्या नॉडचे आपल्याला अशा पद्धतीप्रमाणे सिंगल एक गोंढा लावायचा आहे. एक मी 2.5 इंचाची नॉड पकडलेली आहे बघा आणि त्याच्यानंतर आपण हा साधा गोंढा त्याला जोडलेला आहे. हे बघा असे 3 मी गोंढे तयार करून घेतलेले आहेत. आता मगाची 4 बाय 4चा हा चौकोनी तुकडा काढला होता तो मी मध्यभागावरती आपला जो नाडा आहे तो मध्यभागावरती ठेवून घ्यायचा. अशा पद्धतीप्रमाणे दुमडी करायची, वरून एकदा शिलाई करून घ्यायची. हे बघा शिलाई झाली.
त्याच्यानंतर सरळ भागावरती फोल्ड करायचं आणि हा त्रिकोण करायचा। त्रिकोण करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण इथे स्पंज घातलेला आहे बघा आतमध्ये, किंवा तुम्ही कापूस घालू शकता, किंवा आपला जो वेस्टेज कापड असतो ते सुद्धा अस्तरचा कपडे वगैरे तुकडे वगैरे पडले असतात ते सुद्धा घातले तरी चालतील। आणि त्याच्यानंतर आपण जे गोंडे तयार केलेले आहेत ते तिथे आपण खालच्या बाजूला इथेच आता आपण आतमध्ये ठेवून पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे बघा त्या लटकनला। हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपली ही लटकन तयार झालेली आहे। दोन्ही मी लटकन इथे तयार करून घेणार आहे बघा। हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सुंदर आपला हा लेहंगा तयार झालेला आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नव्हे तर सबस्क्राईब करायला विसरू नका।